नमस्कार मित्रांनो, हे मी आज इडलीसाठी डाळ आणि तांदूळ भिजत घातले आहेत. आता ते मी वाटून घेणार आहे आणि उद्या त्याची इडली बनवणार आहे. असं वाटून असं पीठ केलं, मिक्सरला लावून घेतलं आहे. आता हे रात्रभर ठेवायचं. पीठ चांगलं आलं आहे. हे बघा, इकडे मी इडलीचं भांडं लावलेलं आहे आणि एका बाजूला चटणीसाठी मी खोबरं, लसूण, मिरची, कैरी माझ्याकडे होती अर्धी, आणि काल करवंद आणली होती बागेतून येताना, आणि कोथिंबीर, असं मी सगळं घेतलं आहे. आता हे मी मिक्सरला लावून घेते. चटणी करताना चटणीत मीठ टाकते मी, सगळेच टाकतात. आपल्या अंदाजे मीठ घ्या, आणि जर साखर हवी असेल तर थोडीशी साखर टाकू शकता. ऑप्शनल आहे साखर, कोणाला आवडते कोणाला नाही आवडत. मी साखर पण टाकली आहे थोडी. आता ही चटणी मिक्सरला बनवून घ्यायची. बघा, इडली रेडी आहे. चटणीसुद्धा रेडी आहे. बघा, मस्तपैकी छान हिरवी आणि टेस्टी झालेली आहे. हे बघा, छानपैकी इडली चटणी नाश्ता तयार आहे. इडली बघा किती सॉफ्ट झाली आहे. हे बघा, एकदम खुसखुशीत झालेली आहे. बघा, सर्वांनी नाश्ता करायला या. नमस्कार.